नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली होती ती म्हणजे गावाकडची छान अशी सकाळ पाहून आणि त्यानंतर आमच्या ह्या गोमातांना चारा खाताना पाहून सकाळी सकाळी आमच्या घरापुढे ना छान अशी झाडं बहरलेली, फुलं बहरलेली आहेत, हिरवेगार असं झालेलं आहे सगळं। आणि ती फुलं पाहतच बसले होते, तेच वरदने एक फुल तोडलं। सकाळी सकाळी ना फुलं खूप अशी छान उमललेली असतात आणि पाखरांचा किलबिलाट आणि चिमण्यांची चिवचिव सुद्धा चालू आहे आणि खूप छान अशी झाडं घरापुढे आलेली आहेत। त्यानंतर वरदने आंघोळ केली आणि वरदला गणपती बाप्पा आणायला जायचं होतं, म्हणून एकदम कुर्ता वगैरे घालून तयार होता आणि इथं साऊंड पशीच बसला होता। आणि त्यानंतर त्याला गणपती बाप्पाला वाजत गाजत आणायचं होतं, म्हणून त्याने आधीच ठरवलं होतं की माझा जो मोतू पतलूचा ताशा आहे तो मी गळ्यात घालणार आणि तो वाजवत वाजवत गणपती बाप्पाला आणणार। आणि गणपती बाप्पाची टोपी पण आहे ती पण घातली होती। त्यानंतर मग माझं घरातलं आंघोळ वगैरे आवरल्याच्या नंतर मग मी रांगोळी काढायला घेतली। तर आईंनी कालच इथं अंगण सारून ठेवलं होतं आणि सारवलेल्या अंगणावरती रांगोळी काढायला खूप भारी वाटतं। तर गावाकडे असं सारवायला जागा असते अंगणामध्ये, तर अंगण सारवलेलं आहे त्यामुळे मग मी रांगोळी काढून घेणार आहे। गणपती बाप्पाचं आगमन होणार म्हटल्यावरती मी सगळीकडे रांगोळी काढणार। आणि आज पावसाचं थोडंसं वातावरण पण आहे, फक्त पाऊस आला नाही पाहिजे गणपती बाप्पा घरी येतपर्यंत, नाहीतर मग सगळी रांगोळी निघून जाईल। ढग काळे काळे झालेले आहे त्यामुळे पडू शकतो पाऊस, पण माझी इथं रांगोळी काढून झालेली आहे। आमचा जो तुळशीचा ओटा आहे ना, त्या ओट्याच्या भोवती मी गोल अशी रांगोळी काढून घेतली। त्यानंतर अंगण होतं ना, त्या अंगणात पण सगळीकडे रांगोळी काढून घेतली। ओट्यावरती नंतर काढणार होते, पण मी आधी अंगणातली काढून घेतली, कारण पाऊस आज येऊ शकतो, कारण पावसाचं वातावरण आहे। तर इथं जे नारळाचे फळ असतात ना, ते पण इथं मस्त असं गेटला लावलेले आहेत गणपती बाप्पा यायच्या आधी। आणि जे वाटलं होतं तेच झालं, काळ्या काळ्या ढगांमधून ना थोडासा पाऊस पडायला लागलेला आहे। जास्त पडत नाही आहे, पण अगदी थोडासा पाऊस पडायला लागलेला आहे। आणि पाहू आता रांगोळी जाते की काही पावसाने। तर हे असं आमचं घरात सजवलेलं आहे आणि इकडं सोपे बाहेर काढलेले आहेत, कारण आज घरामध्ये गणपती बाप्पाला बसवायचे, त्यामुळे सगळा हॉल असा रिकामा केलेला आहे आणि ह्या कोपऱ्यामध्ये डेकोरेशन केलेलं होतं। आणि वरद गेला होता गणपती बाप्पाला आणायला। ह्या वर्षी वरदला छान कळतं सगळं आणि म्हटला की मीच जाणार गणपती बाप्पाला आणायला, त्यामुळे तोच गेला होता आणायला आणि त्यानेच तिथं पूजा पण केली त्याच्या हातूनच। आणि त्यानंतर त्याला वाजत गाजत आणायचं होतं, मग काय त्याने बाप्पाला हात लावला आणि बाप्पाला हात लावला। आणि हे होत्या माझे दीर, तर वरदचे नाना, त्यांनी गणपती बाप्पाला घेतलं होतं आणि गणपतीचं असं तोंड झाकून आणतात, घरी येतपर्यंत दाखवत नाही। तर हे जे ताशे वाजवणारे पोरं आहेत ना, हे व्हिडिओ पाहून ना खूपच जोराजोराने वाजत होते। आणि त्यानंतर गणपती बाप्पावरतून मी भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला गणपती बाप्पा घरी आल्याच्या नंतर। आणि वरदने मस्त असं गणपती बाप्पाचं ताशा वाजवत स्वागत केलं आणि गणपती बाप्पा मोरया असं म्हणत स्वागत केलं। त्यानंतर पुढे आल्याच्या नंतर मग मी इथं पटकनीवरती गेले। त्यानंतर मग मी ताट घेतलं ओवाळायला आणि सगळ्यात आधी मी पाणी जे आहे ना ते गणपती बाप्पा ज्यांनी आणलेलं आहे त्यांच्या पायांवरती घातलं। त्यानंतर मग दोघांना पण मी कुंकू लावून घेतलं आणि वरदला सगळे म्हणत होते की वाजव वाजव, मोठ्याने वाजव, गणपती बाप्पाचं आपल्याला आगमन करायचं आहे, तर गणपती बाप्पाला घरात घ्यायचं आहे। आणि वरद पण मस्त एन्जॉय करत होता, वरद पण वाजवत होता। तर माझं हळदी कुंकू लावून झालं आणि छान असं गणपती बाप्पाचं वेलकम केलं आणि वेलकमसाठी मी छान अशी इथं रांगोळी काढलेली होती गणपती बाप्पाची ओट्यावरती। त्यानंतर इथं घरामध्ये गणपती बाप्पाला आम्ही आणून ठेवलं आणि आता आम्ही वाट पाहत होतो ब्राह्मण काकांची, पण ब्राह्मण काका यायच्या आधीच मग आम्ही मोदक करायला घेतले। तर आम्ही मैद्याचे मोदक केले, तर 51 मोदक करायचे होते, त्यामुळं मग आई आणि आम्ही दोघी पण मोदक करायला लागलो। वरद पण तिथं बसला होता गणपती बाप्पाचे मोदक कसे करतात ते पाहण्यासाठी, आणि तो आधीच म्हणत होता की कधी होणार मोदक, कधी होणार। मग काय मी मोदक करून घेतले आणि आमची इथं 51 मोदक तयार पण झाले होते। आता तयार झालेले मोदक तळून घ्यायचे होते, म्हणून मी सगळ्यात आधी गॅसवरती कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं। तेल तापल्याच्या नंतर मग मी त्यामध्ये जेवढे बसतील तेवढे मोदक सोडले, बाकीचे नंतर सोडले आणि छान असे ब्राऊन कलर येतपर्यंत चांगले त्यामध्ये तळून घेतले आणि छान मस्त असे गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक इथं तयार झालेले होते। आणि वरद इकडं अंगणामध्ये खेळत होता दीदीसोबत
आणि त्यानंतर ब्राह्मण काका आले आणि मग काय पूजेची तयारी केली आम्ही पटपट, कारण आता 3 वाजले होते आणि आम्हाला हरतालिकेचा उपवास पण होता. काल सकाळपासून फक्त चहाच पिलेले होतो, चहावरतीच होतो त्यामुळं. आणि मला छान साडी घालून तयार व्हायचं होतं, पण माझ्यातली सगळी एनर्जी संपलेली होती, कारण की आपल्या बायकांना उपवास असला तरी बाकीची जी कामं आहेत ती करायलाच लागतात. आणि सकाळपासून खूप धावपळ झाली, रात्री पण लेट झोपलो होतो, डेकोरेशन केलं होतं त्यामुळं. आणि मग मी होते त्या साडीवरतीच पूजेसाठी बसले आणि मग आम्ही दोघांनी गणपती बाप्पाची पूजा केली. ब्राह्मण काका जसं सांगतील तसं आम्ही पूजा केली. त्यानंतर सगळे बसलेले होते घरातले पूजेसाठी. आमची पूजा झाल्याच्या नंतर मग ब्राह्मण काकांनी सांगितलं की आता गणपती बाप्पाला वरती ठेवायचं आहे, पण त्याआधी हे जानवं घालून घ्या. मग पप्पांनी ते गणपती बाप्पाला जानवं असतं ते पण घालून घेतलं. ते घातल्याच्या नंतर मग पप्पांनी आणि आमच्या आहोंनी गणपती बाप्पाला आरसमध्ये ठेवण्यासाठी उचललं. मग सगळेजण बोलले की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि अशा प्रकारे आमचे फायनली गणपती बाप्पा विराजमान झाले आणि छान असं ते मकरमध्ये ठेवले आणि खूप छान असं दिसत होते गणपती बाप्पा. गणपती बाप्पा घरात आले ना की घरातलं वातावरण खूप असं आनंदमय होऊन जातं आणि खूप छान असं घरामध्ये वातावरण तयार होतं. तर आता आजची गणपती बाप्पाची आरती जी आहे ती आम्ही घेतली होती आणि सगळेजण आरतीला होते आणि गणपती बाप्पाची आम्ही इथं आरती करून घेतली. आणि आरती झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाचा मोदक खाऊनच आम्ही उपवास सोडला, कारण कालपासून हरतालिकेचा उपवास होता आणि आता 3:30 वाजले होते त्यामुळे खूप एनर्जी डाऊन झालेली होती. आणि गणपती बाप्पा खूप छान दिसत होते आणि डेकोरेशन तर खूपच छान असं दिसत होतं. तर आमच्या इकडे अशा पद्धतीने गणपती बाप्पा बसवले जातात. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि व्हिडिओ टाकायला खूप लेट होणार, कारण गावाला काही रेंज नाही आहे, त्यामुळे पुण्याला गेल्यावरच मला टाकता येणार. आणि लगेच गणपती बाप्पा बसले आणि जोरदार आमच्या गावाकडे पाऊस चालू झाला. आणि इथं पावसामध्ये वरदला खेळायचं होतं, पण त्याला बाहेर जाऊ देत नव्हते म्हणून इथं उभं राहूनच कशात तरी पाणी भरत होता तो. आणि त्यानंतर ना इथं वरद त्याच्या आत्याची मुलगी आहे ही, तर तिच्यासोबत बसून ना मोबाईल पाहत होता आणि त्याला झोप आली होती तरी तो पाहत होता आणि खूप छान दिसत होते ते दोघं. त्यानंतर मी ना रानात चालले होते आईंसोबत, कारण जनावरांसाठी खायला आणायचं होतं आणि मग आईंसोबत मी रानात गेले होते. आणि हे आहेत आमचे कांदे, तर आमच्या कांद्यांची लावगड झालेली आहे आणि आम्ही डोंगराच्या जवळच राहतो. आमच्याकडे भरपूर असे हिरवेगार डोंगर आहेत. पावसाळ्यामध्ये खूप छान असे हिरवेगार डोंगर होतात, उन्हाळ्यात नसतात एवढे हिरवेगार, कारण उन्हाळ्यात पाण्याचा आम्हाला खूप प्रॉब्लेम असतो. पण आता पावसाळ्यामध्ये खूप छान असे डोंगर दिसतात आहे आमच्या इकडं हिरवेगार. त्यानंतर मग शेतातलं आमचं जनावरांचं खाणं जे होतं ते काढून मग मी इथं दुर्वा घ्यायला आले आणि आमच्याकडे याला हरळ म्हणतात. तर ह्या दुर्वा मी कापून घेतल्या दुर्वाचा हार करण्यासाठी. आणि इथं वरद दुर्वा निवडू लागत होता, पण तो दुर्वा ठेवतच नव्हता, सगळं पुढची पानं तोडून टाकत होता. म्हणून सगळेजण त्याला हसत होते, म्हणत होते की पहा कसा वरद दुर्वा निवडू लागत आहे ते. आणि हे काही फोटोज आहे जे आम्ही काढलेले होते. तर अशा प्रकारे आमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि खूप धूमधडाक्यात झालं आणि वरदनी ह्यावेळेस पण खूप असं एन्जॉय पण केलं. तर आता आम्ही 2 दिवस राहून परत जाऊ. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.